अमरावतीच्या बेलोरा विमानतळाला शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव देण्यात आल्याचं कळतंय। अलायन्स एअरलाइन्सच्या पत्रिकेत डॉक्टर पंजाबराव देशमुख अमरावती विमानतळ असा उल्लेख आहे, तर खासदार बळवंत वानखेडे यांना निमंत्रण जी पत्रिका देण्यात आलेली आहे ती सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाली आहे। 16 एप्रिलला अमरावती विमानतळाचं लोकार्पण होणार आहे आणि त्याआधीच खरं तर हे नाव देण्यात आल्याचं कळत आहे। केंद्र आणि राज्य सरकारने अधिकृतरित्या अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांची मागणी होती की डॉक्टर पंजाबराव देशमुख देशाचे पहिले कृषी मंत्री व त्यांची जन्मभूमी आहे, त्याच्यामुळे अमरावतीच्या विमानतळाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव द्यावं अशी मागणी अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी लोकसभेत केली होती। त्यानंतर आता ही माहिती देखील समोर येते। डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या नावाच्या संदर्भात मी लोकसभेत सुद्धा प्रश्न मांडला। माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा पत्र लिहिलं। मला आशा आहे की त्या संदर्भात तो प्रस्ताव केंद्राकडे दाखल होऊन त्याचं नोटिफिकेशन निघून सुद्धा भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचं नाव या विमानतळाला राहील। निश्चितच महाराष्ट्र सरकार त्या दृष्टीने पावले उचलणार याची मला खात्री आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया। तो सूरज, खरं तर महत्त्वाची बातमी आपण बघतोय ती म्हणजे अमरावतीच्या विमानतळाला डॉक्टर पंजाबराव देशमुख असं नाव देण्यात आल्याचं कळतंय। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच मेघना, आपण जर पाहिलं तर अमरावतीच्या विमानतळाचं लोकार्पण जे 16 तारखेला होणार आहे त्याचपूर्वी जर पाहिलं तर अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांना एक निमंत्रण पत्रिका देण्यात आली। त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये प्रामुख्याने उल्लेख असा आहे की डॉक्टर पंजाबराव देशमुख असं विमानतळ असं प्रामुख्याने या ठिकाणी उल्लेख करण्यात आला। त्यामुळे सातत्याने अमरावतीकरांची मागणी होती की पंजाबराव देशमुख यांचं नाव देण्यात यावं अमरावती विमानतळ, कारण का पंजाबराव देशमुख हे स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री होते आणि मूळचे ते अमरावतीचे होते। कृषी, सामाजिक क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रात पंजाबराव देशमुखांचं या ठिकाणी मोठं नाव आहे। त्यामुळे सातत्याने बळवंत वानखेडे यांनी सुद्धा लोकसभा सभागृहामध्ये ही मागणी रेटून धरली होती। त्याला यश आलं की काय असं म्हणावं लागेल, कारण का जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काही दिवसापूर्वी जर पाहिलं तर अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मोठं आंदोलन सुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलेलं होतं। या ठिकाणी पूर्वी जर पाहिलं तर गुलाबराव महाराज यांचं नाव देण्याच्या हालचाली चालू होते, मात्र गुलाबराव महाराजांच्या नावाला कुठेतरी विरोध होताना दिसत होता। त्यामुळे पंजाबराव देशमुख नाव अधिकृतरित्या या ठिकाणी जाहीर झाल्यामुळे जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर या ठठिकाणी फुलेशाह आंबेडकर चळवळीच्या लोकांनी या ठिकाणी आनंद सुद्धा या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। निश्चित धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर 16 एप्रिलला अमरावती विमानतळाचं खरं तर लोकार्पण होणार आहे आणि या विमानतळाला डॉक्टर पंजाबराव देशमुख नाव देण्यात आल्याचं कळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।